नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी. संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले आहेत. काही ठिकाणी भरपूर पाणी साचलेले आहेत व काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना देखील झालेल्या आहेत. आपण या गोष्टी बघितल्या, या बातम्या आपण बघितल्या. तसेच मुंबई पुणे दळणवळणाचा रस्ता हा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. मिसिंग लिंक प्रकल्प असेल, मानखुर्द दुर्घटना असेल किंवा काही ठिकाणी ज्या काही दरडी कोसळत आहेत, या सगळ्या गोष्टी बघता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आणीबाणी घोषित करावी अशी मागणी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की राज्यामध्ये आधीही पाऊस झालेला आहे. मुंबई पुण्याला पाऊस हा काही नवा नाही, मात्र यापूर्वी जो काही पाऊस होता आणि आता जो काही पाऊस आहे यामध्ये बराचसा फरक आहे. आता ही जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र काय आहेत यावरती आढावा घेऊन संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणीबाणी घोषित करावी. राज्यांचा पूर्ण आढावा हा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे आणि त्यानंतर लवकरात लवकर ही आणीबाणी घोषित करून टाकावीत असं स्पष्टपणे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे सुप्रिया सुळे असं पण म्हणाल्या की या मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई पुणे मार्ग व तसेच मिसिंग लिंकसह अनेक मार्ग हे बंद झाले आहेत. भरपूर ठिकाणी आपण बातम्या बघत आहोत की दरडी कोसळण्याचे काम चालू आहेत, डोंगरावरून दरडी कोसळत आहेत. तसेच ही जी परिस्थिती ही अजून चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर या सर्व गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे. वाहतुकीची कोंडी खूप जास्त प्रमाणात होत आहेत, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. तुम्ही कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीला पूर्णपणे पूर आलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी आता रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ही जी परिस्थिती आहे ही जास्त भयानक नको व्हायला म्हणून राज्य सरकारने तात्काळ आणीबाणी जाहीर करून टाकावी असं देखील आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे. तर आपल्याकडे पूरस्थिती किंवा पाऊस कशा पद्धतीने व किती आहेत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.